जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात सगळेजण? मजेत आहात ना? तर मी काही दिवसापूर्वी बघा मित्रांनो, तो जो ॲक्सिडेंट झालेला आहे पंढरपूरवरून जे लोक दर्शन घेऊन घरी जात असताना पिकअपचा जरा एका विहिरीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 11पैकी 5-6 लोक मृत्यू पावले आणि मला वाटतं 4-5 वाचले का काय असं ते व्हिडिओमध्ये होता. तर परंतु खरंच एका चुकीमुळे एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे जे लहान लहान बाळ होते, 6 महिन्याचा, अक्षरशः 6 महिन्याचा, 1 वर्षांचा जीव गमावा लागला. काय चुकी असेल त्या मुलांची आणि त्या बसलेल्या लोकांची? काही चुकी नाही, फक्त एका चुकीमुळे, ते बी ड्रायव्हरच्या चुकीमुळे. तिथले एका इरफान म्हणून एका व्यक्तीने त्यांचे प्राण वाचवलेले आणि त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ड्रायव्हर हा ड्रायव्हरच्या मी मागे असतानाच 200 फूट पुढे होता तो आणि मला भास झाला की म्हणजे तो दिसत होता की आता याचा ॲक्सिडेंट होणार आहे आणि त्याची गाडी मला वाटते अशी काय ते डगमगत होती आणि तेवढ्यात ती गाडी रोडवर न पडता किंवा कुठं मातीत न पडता ती डायरेक्ट विहिरीत जाऊन पडली. माझी प्रशासनाला पण विनंती आहे की ती जे रोडच्या साईडला विहीर आहे त्या विहिरी मालकांनी पण बऱ्याचशा कंप्लीट केल्या बोलतात आणि तिथं पण त्यांनी तक्रार करून पण तिथं काहीतरी निवारण झालेलं नाही आहे. याला कुठेतरी जिम्मेदार प्रशासन पण आहे आणि याच्या तत्काळ ते काय ते बंदोबस्त करावा. आणि खरंच ते जे इरफान नावाचा व्यक्ती आहे त्यांचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. इथे त्यांनी जात धर्म न बघता कुठल्याही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डायरेक्ट त्यांनी विहिरीत उडी मारली आणि 6 महिन्याच्या का चिमुकलेला त्यांना छातीशी घेऊन त्याचे पाणी काढून त्याचे प्राण वाचवलेले आणि अशा बऱ्याचशा गावकऱ्याच्या सहकार्याने त्यांनी बऱ्याच लोकांचे जीव वाचवलेले आहेत. तर खरंच बघा मित्रांनो, माणूस काळ आल्याच्या नंतर तिथं काहीही नाही चालत आणि एका चुकीमुळे ड्रायव्हरच्या. म्हणून मी नेहमी सांगतो, ड्रायव्हिंग करत असताना काळजीपूर्वक आणि एक जिम्मेदारी, आपण ड्रायव्हिंग सीट बसत असताना ती एक जिम्मेदारी असते आपली, आपल्या मागे जे बसणारे त्यांची एक जिम्मेदारी असते मित्रांनो. तर हे कधी पण जिम्मेदारीने काम करावं लागतं. ड्रायव्हिंग हे काही एवढं सोपं नाही मित्रांनो, कारण माणसाची एक नजर माणसाची किंवा एक चुकी माणसाचे सगळे आयुष्य बर्बाद करू शकते. म्हणून शक्यतो तुम्ही जमत असाल तेव्हा जर फ्रेश मूडमध्ये असाल तरच ड्रायव्हिंगमध्ये बसा आणि लॉंग ड्राईव्हमध्ये करत असाल ना, मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की 2-2 तासांनी तुम्ही ड्रायव्हिंग करा, फ्रेश व्हा आणि परत ड्रायव्हिंग करा. परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं होते की बाबा चला आता थोडंच राहिलं या उद्देशाने आपण ड्रायव्हिंग करतो आणि तिथे आपला अपघात होते. कारण ड्रायव्हरला झोप येत असते, कळत नसते ॲक्च्युली, आणि थोडं राहिलं या उद्देशाने आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग करतो. तर कधीच आळसपणा करू नये, कारण तुमच्या मागे जे बसलेले आहेत त्याची सगळी जिम्मेदारी या ड्रायव्हिंग सीटवरती आहे. एकदा तुम्ही स्टेअरिंग हातात घेतल्याच्यानंतर ती सगळी जिम्मेदारी तुमच्याकडे आलेली असते आणि तुमच्यामुळे बरेचसे लोकांचे प्राण जाऊ शकतात. आणि हेच नव्हे, तुमच्या गाडीतल्या लोकांचे नव्हे तर समोरच्या व्यक्तीचे पण तुमच्या एका चुकीमुळे त्यांचं पण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. तर हे खूप काळजी घेणे गरजेचं आहे मित्रांनो. खरंच त्या ज्या पंढरपूर-सोलापूर हायवेवरती हायवेवरती जो ॲक्सिडेंट झालेला आहे तर सर्वांना भाफरून शेजारचे मित्र लोक खूप ते व्हिडिओ बघितल्यानंतर, लहान लेकराचा बघितल्यानंतर मला अक्षरशः रडू आला मित्रांनो. कारण ते काय एवढले बारीक चिमुकलं बाळ होतं, त्याचे लहान त्यांचं काय आयुष्य पण त्यांनी बघितले नव्हतं मित्रांनो. काहीच म्हणजे असं दुनियात बघितली नाही काही, आणि त्यांना दुसऱ्याच्या चुकीमुळे त्यांचं आयुष्य गमावून बसायचं काम पडलेलं मित्रांनो. खरंच खूप कठीण असते रोडवर जात असताना, आणि शक्यतो फोनवर बोलत जाऊ नका आणि ड्रायव्हिंग करताना शक्यतो जास्ती काळजी घ्या. आपले डिसिप्लिन पाळा, नियम पाळा आणि ओव्हरटेक करत असताना जे काय ते रोडवरती नियम सांगतात, जागी आपल्याला पोस्टर दिसलेले असतात, सीट बेल्ट लावा, ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका, मोबाईलवर बोलू नका. आपल्याला ॲक्च्युली हे आपण नियम पाळत नाही म्हणून ह्या गोष्टी अशा घडतात. आणि कधीही लक्षात ठेवा, ओव्हर स्पीड करू नका, कारण खूप कठीण असते रोडवरती. आपल्या चुकीमुळे सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्याचं उदाहरण आहे. परत मी त्या मुस्लिम बांधव, आपले इरफान बंधू यांचं खरंच जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. आता इथे बरेचसे लोक आता काही बोलणार नाहीत, जे जातीमध्ये तेढ निर्माण करतात त्या लोकांना माझं एक सांगणं आहे. मध्ये इथं कुठेतरी मला वाटतं ना, इंदोर का दिल्लीमध्ये पण एक हॉटेलमध्ये आग लागली, तेव्हा पण एका मुस्लिम बांधवाने आपल्या सगळ्या गाद्या टाकून त्यांचे प्राण वाचवले. तेव्हा पण तिथं कोणी जाती धर्म बघितलं नाही. पण काय असतात दलाल लोक आपल्या समाजामध्ये जाणून बुजून जाती तेढ निर्माण करतात. परंतु बरेच असे बांधव असतात की आपल्या समाजामध्ये चांगलं काम करतात. तर काही लोकांमुळे खरंच एक समाजामध्ये तेढ निर्माण होते. तर अशा लोकांना तुम्ही इग्नोर करा. आपलं कर्म आहे चांगले करत राहा. देव तुमचे नक्कीच त्याचं कर्माचं फळ चांगलं देते
आणि अशा हरामखोर लोक असतात जातीवादी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं चांगलं काम करा. आणि बघा खरंच त्या माणसांनी कुठलं जाते धर्म न बघता डायरेक्ट विहिरीत आपलं स्वतःचा जीव परवा न करतात. आणि ते विहिरीत उडी मारून सगळ्यांचे जीव वाचवले, गावकरी सगळ्यांचे प्राण वाचवले बऱ्यापैकी. खरंच त्यांचा सॅल्यूट आहे मित्रांनो. आणि परत सांगतो, ड्रायव्हिंग करत असताना काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.